आता बघा, कलियुग अजून एका काळासाठी, अजून एका कारणासाठी विशेष आहे बाकीच्या युगांपेक्षा. बाकीच्या युगांमध्ये ज्या गोष्टी बहिष्कृत होत्या त्या कलियुगामध्ये सर्वसामान्य ऍक्सेप्ट केल्या जातात. म्हणजे दारू पिणं, स्मोकिंग करणं, व्यभिचार करणं किंवा दुसऱ्यांना लुबाडणं, फसवणं, अशा ज्या गोष्टी आहेत, मांस मच्छी खाणं, हे खाणं, पूर्वीच्या काळामध्ये ह्या निषिद्ध होत्या. पण कलियुगामध्ये त्याला ऍक्सेप्टन्स भेटले. आणि याचं प्रमाण काय आहे? कारण आपले आजचे जे आयडॉल्स आहेत हे ऋषीमुनी नाही आहेत. आजचे आयडॉल्स कोण आहेत? आपले स्पोर्ट्स स्टार्स, फिल्म स्टार, हे जे सिने तारके, अभिनेत्री वगैरे हे जे आहेत, किंवा स्पोर्ट्स स्टार्स आहेत, किंवा हे पॉलिटिशियन्स आहेत, जे करप्ट पॉलिटिशियन, ते आपले आयडॉल होऊन बसलेत. आणि पूर्वीच्या काळामध्ये आयडॉल्स कोण राहायचे? जे आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, साधू पुरुष आहे, अशा प्रकारे ते आपले आयडॉल्स राहायचे. म्हणजे बघा किती चेंज झाले. पूर्वीच्या काळामध्ये जे ऍक्सेप्टेबल होतं ते आजच्या काळामध्ये लोक ऍक्सेप्ट करत नाही. पूर्वीच्या काळामध्ये लोक कशासाठी जगायचे? आत्मसाक्षात्कारासाठी. मनुष्य जीवन हा आत्मसाक्षात्कारासाठी आहे, ही लोकांना पुरेपूर जाणीव होती. पण कलियुगामध्ये लोकांना ही सोडून बाकी सगळी जाणीव आहे. लोक पूर्वीच्या काळामध्ये इंद्रिय तृप्ती नव्हती, किंवा बाकीचा हा व्यभिचार नव्हता जास्त प्रमाणात, किंवा आपलं हे जे फसवणं, लुबाडीगिरी करणं, हे पूर्वीच्या काळामध्ये नव्हतं. पण आजच्या काळामध्ये आपल्याला ते बघायला भेटतं, सर्रास बघायला भेटतं. आणि लोक काय करतात? लोक हे बघतात आणि लोकांना असं वाटतं की हे सर्व मान्य आहे, म्हणजे हे नॉर्मल आहे. त्याच्यामुळे लोक सुधारायला जात नाही. कारण त्यांचे जे आयडॉल्स आहेत ते आयडॉल्स त्या गोष्टी करतात ना, त्यामुळे त्यांना वाटतं की हेच बरोबर आहे. त्याच्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त काही जीवन असेल हे कलियुगातल्या लोकांना माहितीच नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी लोक आत्मसाक्षात्कारासाठी जगायचे. आणि हा मनुष्य देह जो आपल्याला मिळालेला आहे हा किती दुर्लभ आहे हे लोकांना माहिती राहायचं. आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करायचे की हे संसार चक्र, हा जो जन्म मृत्यू जरा व्याधी, हे जे चक्र आहे, चक्रातून सुटायचा खूप प्रयत्न करायचे लोक. पण कलियुगामध्ये त्याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष दिलं जात नाही, दुर्लक्ष केलं जातं. आणि ज्या बिनकामाच्या गोष्टी त्याच्याकडे अधिक प्राधान्यता दिली जाते. त्याच्यामुळं आज कोणाला सांगितलं की तुम्ही हरिनाम करा तर लोक हरिनाम घेत नाही. कारण लोकांना असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे, हे साधी गोष्ट आहे, याच्यापेक्षा आपलं काहीतरी मोठा नाव भेटलं पाहिजे, पैसा भेटला पाहिजे, किंवा आपलं इन्फ्लुएन्स वाढला पाहिजे, माझ्या हाताखाली लोक असले पाहिजे, मला फॉलो करणारे लोक असले पाहिजे, माझ्याकडे सत्ता असली पाहिजे. अशा लोकांकडे, अशा गोष्टींकडे लोक जास्त लक्ष देतात कलियुगामध्ये. हा फरक आहे कलियुग आणि आधीच्या काळामध्ये. तर आता हे शास्त्रामधून आपण बघितलंय कलियुग काय आहे ते.